ले बापा काम आता घेतो गॅस पुसून चांगला लय किटन फोडल्याने झालं. चांगला कच कच पुसून टाकतो. असं जरी कामावर लक्ष नाही राहिलं ना का मचमच होऊन जाते घर. का घरात भांडोळा तेवढा काम लागते म्हटलं. आपल्याला वाटते का असले पाहिजे भांडे घरात, काही नाही. जेवढे भांडे जास्त तेवढं काम आहे बाबा जीवाले. अरे माय किती दिवस झाले काम नाही लागून राहिलं. एक काम लागाले आणि घरच्या घरी पाये मोर आणून गेले. एक काम नाही लागून राहिलं. पैसाही भरून नाही राहिला. बाजाराला 1 रुपया नाही तर महापाचच्या पैशानं बाजाराला लावून मी येईले. भाजीले नाही राहत, काही नाही राहत. लेकर म्हणते आई हे भाजी पाहिजे, भातकं पाहिजे, असं पाहिजे. आता कामच नाही तर कुठून आणणार आहे बापा पैसे मी. गॅसचा महिना भरत आला. गॅसचा जाईनच बापा मावला. मला असं वाटून राहिलं कुठून आणा बापा 1-1.5 हजाराचा गॅस भरून. होते बापा आता काम नाही तर काय करतं. लेकरी सगळं मागते कुठून द्यावं पैसे मला समजून राहिलं. आता पाणी बंद झालं तर काम लागत. तर अधिक नवरात्र येईन बापा. सोयाबीनचं काय खरं वाटून नाही राहिलं. ट्युशनची फी भरायची आहे. अधिक पोराचं बुक गिक घेऊन मागते पोरग. आमच्या ट्युशनची मॅडम मागं लागली म्हणते. आता तिला तर सांगितलं थांब म्हणून जराशी. एखादा काम घेऊन लागलं देतो बा तुझे पैसे. लागलं पाहिजे बापा काम एखादं. गॅस झाला बापा पुसून. आता बाई मला ते विचार पडला गॅस गेला तर काय करा. माणसाले काम नाही, मला काम नाही. आता जर सकाळी जमा करावं काय. उलिशी ऊन असली तर घरात आणून ठेवा. म्हणजे गॅस जायपर्यंत व्हायला राहते. निदान विंधून निदान चूल तरी पेटवा. चूल तरी पेटायला भेटन. जराशा काड्या कुड्या जमा करून लागत जाईन. जराशा बाहेर गिरच्या दिसलेल्या. कसं आहे कसं भागवा लागेल ना 4 दिवस पैसे नाही तर. शिलाबाई घरी आहे का हो शिलाबाई? बाई शांताराम काकाच आवाज वाटून राहिला. शांताराम काकाला कोणतं काम पडलं आता. आता तर हे बंद आहे. कामधंदे बंद आहे. पण शांताराम काका कायसाठी आले. काही काम घे मसन का हो. काही झालं गेलं असं का म्हणून आले असं का. काका आहे ना मी घरी. बापरे काका कसे काय आले हो काका. कहून आता वावरात तर काही काम नाही आहो काका. कायसाठी आले. काही नाही बाई त्याचकडे आलो मी. मला जरासं काम होतं. काका काय काम आहे आता. वावरातले काही काम नाही काही नाही. आता कोणतं काम आहे. मस्त रोज पडले. मला तर समजून नाही राहिलं आता काय करावं. तसं मग कामधंदे तर काही नाही आहे हो. काही कामधंदे नाही आहे. मी काय म्हणत होतो तुले का बा माया घरी म्हटलं साफसफाईचं काम आहे तर तू घरगुती काम करता का बा. म्हणून मी एक शब्द म्हटलं तुला विचारावा म्हणून आलो तुम्ही. हो काका आतापर्यंत नाही जात मी कोणाच्या इकडे कामाले. घरगुती कामाला कधीच गेली नाही. पण आता जाव म्हटलं. आता तुम्ही एवढ्या आले तुमच्या घरी म्हणून येतोय. आणि कामधंदा नाही ना काकाजी. घर कसं चालवून. माणूसही कामाला जाऊन नाही राहिला. मी कामाला जाऊन नाही राहिली तर मग कसं चालवून. म्हणून म्हटलं येतो ना मी येतो. कधी या लागते. उद्या या लागते का आधी या लागते. आजपासून येतो मी. काही बाई मला माहित नाही. पण तू जर माझ्या इकडे कामाला आली तर तू एकटी आली तर तुला 5-6 दिवस तर कसंही चालते हो माझ्या घरचं काम. एक दिवस तुला झाडझुडच पुरते. दुसऱ्या दिवशी तुला भांडोडाच पुरते. माझ्या घरी भांडोडेच लय राहते. कारण की मला माहिती आहे ना दरवर्षी बाया किती दिवस लागते म्हणून. 5 दिवस तुला कसाही रोज होते. तोपर्यंत मग इकडले कामही लागन. तू आता सांगून राहिली ना तुझी अडचण म्हणून राहिलो. येशील तर ये जो बा. तर मी दुसऱ्या इकडे चाललो होतो पण मी म्हटलं तुला जास्त गरज राहते म्हणून मी त्या घरी आलो. मग आताच चाल ना. आताच चाल बोलून घे तिच्यासोबत काय आहे तर. रोज किती पाहिजे. रोज काय आहे घरगुती कामाचा. मी काही तुम्हाला तर माहिती रोज जो आहे चालू रोज आहे तो द्या बा मला. घरगुती कामाचा जो रोज आहे तो द्या मला. भांडे गिंडे घासाचा जास्त घेऊन मी काय करू काकाजी. तुम्ही जेवढा द्या तेवढा द्या बा. मग बरोबर तुम्हीच देता मला माहिती आहे ना. तर काही रोजाचं काही टेन्शन नाही. आता मी विचार नाही तर तूच सांग जरा मला. एवढं काही अविश्वासी आहे नाही मी काय म्हणतो चाल मग चाल. शांतीला विचारून घे माहीतच्या काय कसं काय नाही कसं काम आहे काय आहे. चाल मग मी होतो समोर. तू ये मग मागून. बरं देवानं मायवली जशी आराधना ऐकल्यासारखी पाय. बरं लगेच मला कामही आलं माय. 5 दिवस काम लागलं तर कसं 1000-1500 रुपये होते ना माय. कमी रुपये रोज आहे का. 250-300 रुपये रोज आहे ना घरगुती कामाचा. भांडे गिंडे घासाचा. साफसफाईचा तर जास्तच आहे. चाल मग बरं झालं बाप्पा आला बाई काम आलं. चाल बाई घरचे काम होतच राहील. चल हे कपडा नेऊन टाकतो चाली जातो. घरगुती काम आहे. चाल काकू पाणी नसून तर तुमच्याविषयी पाणी गिणं राहते ना दे ना. हो पाणी देऊ तुले. पाणी द्याले मला असतं पानं नाही राहत. मला विकत आणायला लागते 10,000 रुपयाचे वाटासाठी काय पानं. पहिलेच तर म्हटलं इथं पाणी येऊ पडून राहिलं. पैशाले पुरून नाही राहिलं. कामं नाही धंदे नाही काही नाही. मी पानं वाटू तुले. किती महाग आहे म्हटलं पानं. आणि पाणी पडलं का अधिक महाग होते म्हटलं खायचे पानं. आणि वाटासाठी का मापाशी. पहिलेच तर रोज नाही लागत. काही काम नाही लागत काहीच नाही लागत. हो ना काकू तुमची याच्यावरून मला गोष्ट आठवली. जाऊ द्या नको देऊ पाणी दिले. मी काय म्हणतो काल बाई रात्री काय दडदड येऊन पडलं पाणी. आता पाय उलीची कवडी येऊन पडते ना अधिक रात्री पाणी येऊन पडते. किती वावर किती ओले गट आहे म्हटलं वावर ना बिचारे. आज कसं आम्हाला काम लागलं होतं म्हटलं काकाजीच्या इकडे. काकाजीनं म्हटलं मुंग आहे काकाजीचा. तर म्हणे काकाजी म्हणे पहिलेच तोडायला आलता पण त्याने काही तोडला नाही आतापर्यंत. म्हणे तोडून टाकू म्हणे आपण म्हणे. आता लागन तर जास्त रुपये रोज देतो म्हणते. पण पहिले ते मानले नाही ना. पहिले म्हणे नाही केलं. आणि आता अर्धे बटेने द्यायला सुरू आहे तयार आहे आम्हाला.
पहिले केला त्यानं मारलो. त्याला वाटलं का बायले मी किती कमी पैशात घुमून किती कमी पैशात घुमून असं वाटलं त्याला. आणि आता आता बाय ना पुरा मुंगच वायत जाते ना. बाया आता पचा पाण्यात जाते का तोडाले. आणि एक दिवस म्हटलं खाली नाही जाऊन राहिलं तर पाणी आले पाणी सडत नाही काय तू. आणि आतापर्यंत वाहून मोकळा झाला असता घरी आणला असता कसं त्याची सोय झाली असती. आता कसं आणि आता जाईन ना बाया ते पुरलं त्याला बुड्याचं मन झालं नाही ना. पण हो काकू कशी गोष्ट करता तुम्ही. घरी आणलाई आणि ऊनच नसली तर बेकार नाही होईन का हो काकी. कशा गोष्टी करता तुम्ही. कोणाला आपापल्याचं हित असतेच ना. कोणाला वाटते 4 पैशानं बाया कमी भेटल्या तर मला जास्त रुपये उरण. मी काय म्हणून राहिली पहिले समजून घे. घरी आणला तर कसं असते कशी सोय करते माणूस. फॅन मध्ये तर घालते जरा झाकझुक करू शकते. तुझी काय ते सोय आता नुसता सोडतेस ना तो. कसा 1.5-2 पोते त्याला मुंग झाला असता तर लोबानच गेला ना सारा वाया. काकू एवढ्या बोलून काले राहिल्या ज्याचं त्याला माहित काय आहे तर. तुम्हाला माहित आहे का बोलून राहिल्या काही माहित नाही काही नाही बोलू नये. नाही तर त्याच्या घरी म्हटलं पाहुणे आवणे येणार होते. त्याच्या घरी नाही होती खोली. मग कुठं टाकन ते त्यानं खोली गेली भाड्यानं पाहिली मला माहित झालं. पण नाही भेटली त्याईले. मग काय रस्त्यावर टाकून देईन काय. तिथून तोडून आणून तो बेकार झाला असता त्यानं काय केला असता तुम्ही सांगा बरं. माहित नाही काही नाही बोलून राहिला कंदूसपणा. लालच नसन तसं असं नाही बोलत असते काकू ज्याचं त्याला माहित. अशा कोणत्या अंधी पण त्याच्या घरी पाहुणे येऊन राहिले होते व. काकू महालक्ष्मी नव्हत्या का हो त्याच्या घरी महालक्ष्मी नाही बसत काय. कसं काकू तुम्हाला माहितच नाही तुम्ही अशा बोलता. त्याला फक्त काम लागलं पाहिजे म्हणून आपण असं बोलावं का काकू. सगळ्याची अडचणी असते समजून घ्यायला लागत असते. राहू दे जास्त भाग नको घेऊ शिकू नको. मला सब माहिती आहे मला तो कसा आहे म्हणून कसा नाही आहे. लय कंजूस आहे तू. आताच 4 दिवस त्याच्याकडे कामाला जातो. मी म्हटलं एवढे कायचे पांढरे झाले म्हटलं माहिती असं त्याच्या तिकडे कामाला आहे मी. कसा कंजूस आहे हे माहित आहे मला तो. याचा बाप्पा हे मुडगी लस आहे. इथेच ऐका लागते नुसती आपलीशी लावते. मेरीच गिनू आहे कोण का बुडगीचं इच्छाशी तर फिडन का तिच्यावरच. हो बापा तुम्हाला अनुभव आहे तुम्ही लय दिवस. मी काय 4 दिवसाची जाऊ द्या. ई बाई ह्या बाया बसल्या आधी विचारण कुठं चालली काय चौकशा करून बापा. या काय सांगावं येईल नाही सांगा लागन का त्यानं कामासाठी बोलावलं म्हणून असंच सांगा लागन का जरासं बोलावलं बा. शांता काकू न शिले बोला ना काकू काय म्हणून राहिल्या होत्या. काही नाही हो मी काय म्हणून राहिली होती. तुला 2 वेळा हात दिले कहू ना तू लक्ष असून कहू ना अशी चालली होती उगी चालली होती. ते लक्ष असून बोलली नाही तर तू बोलता कधी पण कहू ना कुठे चालली एवढी लग बघ. हो कहून यावेळेला बोलली नाही तू. काय काम आहे कुठे चालली. काही नाही हो काकू शांता काकूला आठवण आली म्हणे. शांताराम काका म्हणे तुला बोलावते म्हणे तर म्हणून चालली. बाप्पा एवढी आठवण येते का होती वेळी. आम्हाला तर नाही कधी बोलावत होती एवढी आवडीनं. तुला कसं काय बोलावलं एवढ्या आवडीनं. तर काही सांगितलं नाही काका ना. काका म्हणे तिले म्हणे जरासं काम आहे ते ये जो म्हणे घरी म्हणे. मी म्हटलं बरं बाप्पा म्हटलं येतो म्हटलं मी. जाय बाप्पा जाय तुझं काम आहे ना जाय. तुले काम आहे बाप्पा आम्हाला कोणतं काम आहे. पाणीच पाणी काम नाही धंदा नाही रिकामचोट बसलो आहे आम्ही. सांगतो काय म्हणे तो शांताबाई मलाच कोणतं काम आहे हो काकी. आता फक्त शांत काकून बोलायला चालली मी. आता घरीच होती आतापर्यंत. कोणतं काम आहे काम पाणी आहे कोणतं काम आहे कुठं काम आहे काही काम नाही लागून राहिलं ना. हो सांगा काय म्हणे तो येईल सांगायला पुरते. आता माझ्या कामात इग्न पाळा जोगते आहे मना जोगते आहे. शांत काकूच्या घरी जाऊन आम्हीच येतो कामाले. तिला काय बोलावतो ते चांगली भांडी नाही घासत तशी करत नाही किती काही चांगलं काम करून कुचिनपणा करून दुसऱ्याचं काम हिसकून घ्या जोगत्या. इतक्या बदमाश या ते तर कोणाचं चांगलं पावल्याने जात नाही. यायचा 2 वेळाचा अनुभव. मी तिथं कामाला जातो माझ्या येईनं काम बंद केलं म्हटलं घोडे येईनं. काकू कायसाठी बोलावलंच नाही शिलीले कायसाठी बोलावलं असं काय ना बाप्पा. आता कायसाठी बोलावलं काय जाऊ काय तिच्या मागं नाही काय जातात ते म्हणते ना सांगतो म्हणून मग काय जा लागते. हो गेले होते का नाही गेले होते बैले सांगाले. घरगुती काम हो म्हणून नाही तर सांगितलंच नसन तुम्ही. हो तुले मायावर विश्वासच नाही ना. मायावर विश्वासच नाही तुले. तुला असं वाटते का मनावर खोटंच बोलते काय. मी गेलो नव्हतं तर काय आता येतेच ते बाई पाहिजे तू. तुम्ही वागताच ना तसे कधी गेलो करताना मग काही आणतही नाही काही गोष्टी सांगतही नाही तुम्ही. म्हणून मला वाटत नाही खरं. तुमच्या भरोशावर आम्ही काढा वाज भांडे आणि ती बाई उद्या आली तर बरी नाही तर मग बसा बोंबलो. होय शांती आली का पाय आली शिला आली. मी तिला बोलावले गेलतो तो. तू म्हणे ना येते का नाही येत पाहून घे. गेलतो म्हटलं बोलावले मी. तुला तर कसाच विश्वास नाही आहे मावा. काहून जी काकू काकाजीचे म्हणून राहिले. हो बाई म्हणून नाही तर काय जवा तवा सांगितलं काम नाही करत नाही. म्हणून म्हटलं म्या. आता पाय आता कसे म्हणून राहिले ते आज सांगायला गेले तर मग मोठ्या तोरानं सांगून राहिले ना मले. आणि ते बोलून घे आता शिलासोबत काय बोलायचं आहे तो. रोजागीचा आम्ही पाहतो बरोबर. तुम्ही फक्त तिला काम सांगा बरोबर. न बाई बस ना खुर्चीवर बस. हो काकू बसतो थांबा. मी काय म्हणतो तुला सगळ्या घराची पहिले झाडझूड करून घ्या लागन. आमच्या घरी आहे सज्जे झाडून घ्या लागन.
हो हो काकू, मी सारं काम करतो, तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ. झाडून गिडून मी सब देतो. पण काकू, जेव्हा तुम्ही सज्जावर चढायला लावाल तर बा पक्क धराली एक बाई लागून रे बा. नाही तर म्हणाल, कारण कोण एक बाई आमच्या बरोबरची कामाला गेली ती मागं, तर ती पडली म्हटलं. पाहिला तर रोज पाहिला 300-200 रुपये. आणि तिला ऑपरेशन करायला लागलं म्हटलं 15-20 हजार रुपये गेले. म्हणून म्हणतो काळजी घ्यायला लागून रे बा एवढी, का मी पडली नाही पाहिजे म्हणून. तुम्ही म्हणाल बा सांगितलं नाही बाईनं शिलानं, म्हणून मी आताच सांगून देऊन राहिली. आणि अधिक एक ऑर्डर सगळ्याच बायाची राहते. तुम्हीच भांडे रिकामे करून द्या, आम्ही मग भांडे घासून घेतो. पुरं तुमचा झाड झूड साफसफाई सारं करून देतो मी. हो बाई, ते तर माहीतच आहे. आता दरवर्षी आमच्या इथं बाया राहते, तर तेले डब्बे तर आम्हालाच द्यायला लागते खाली करून. माय सुनाईनं तर केले खाली, आजच करून ठेवले उद्या येते म्हणून. तर बाया तर कोणत्या येते, आता तर बाया घरीच आहे, तर कोणती बाई माहीत धावूनच येते हो कामाले. पण हे म्हणे का बाई म्हणे शिल्लीलेच बोलावतो म्हणे मी, चांगले काम आहे म्हणे तिचं. तर मग मी म्हटलं तुमच्या मतानं, म्हटलं तिलेच आणा म्हटलं बोलाव, कायले मग मी दुसऱ्याला बनवतो. पण तू नक्की सांग बाई, येशील तर मग पक्क बोलायला बरं होते. त्याच्यात दिल्ली तर मग मला दुसरी बाई सांगता येते ना. उद्या जर होत असेल तर नक्की आताच सांगून दे. हो काकू, सगळ्या बाई ती आता सध्या कामच नाही ना काकू, माझ्या घरी कामच नाही मला. येतो मी, तुम्ही काही काळजी करू नका, काढून ठेवा. उद्या येतो मी, तुमच्या घरचे पुरे भांडे घासून देतो, पुरा झाडझुडी करून देतो. 5 दिवस आहे म्हणे ना काका, म्हणे तुमच्या घरी काम दरवर्षीच असते ना 5 दिवस. हो माझ्या घरी 5 दिवस राहते. भीता पुसून घेतो ना आम्ही, सगळं करून घेतो ना चांगलं व्यवस्थित, म्हणून वेळ लागते. मग नक्की आहे ना. मग माझ्या सुनाईले म्हणजे त्या तर घरचेच कामं करते, मी तुले धरू लागायला आहेत. मी निश्चिंत राहा, मी उद्या येतो म्हटलं, नक्की येतो. तुमच्या घरचं सारं काम बरोबर पद्धतशीर करून देतो. पण म्हटलं काकू, त्या तुमच्या घराकडल्या दोघी तिघी आहे ना, त्याला जरा असं सांगतो नका, नाही तर तुमच्यापाशी बातच लावून म्हटलं त्या ती शिली अशी ती शिली तशी काम नाही करत. माय म्हटलं 2-3 वेळा येणं काम म्हटलं असं बिचकून दिलं म्हटलं 2-4 घरी. लय जैरी आहे म्हटलं त्या. हो का हो, शाही का हो ना काकू, आम्ही कामाला जातो, आम्हाला माहिती आहे कशा आहे म्हणून. मला चांगलं दरवेळचं काम लागलं होतं. येईनं असं केलं होतं, पण त्या घर मालकानं मला सांगितलं का नाही बा अशी केलं बा येईनं असं. पण त्याला माहित होतं ना मी काम किती करतो आणि काही नाही. तर नाही आहेच जराशा, त्या कुठूनच आहे जराशा. मग मी 7 वाजता येऊन जातो, माझ्या घरचे कामं करून घेतो. 5-6 वाजेपर्यंत येतो. उद्या पुरी झाडझूड गिरझूड करून घेतो. भांडे गिंडे घासघूस करून देतो तुमचे जेवढे आहे ते काढलेले. हो येऊन जाय, तू यानं येऊन जाय बरोबर.